मुरुगवाडा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला संघ पाहतोय. त्याचप्रमाणे शिवगर्जना निवकोल संघाकडून आपण पाहतोय. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला विचारलं गेलं अमेय आणि आयु मैदानामध्ये आपण साधला पाहतोय. मोठा फटका इथे मात्र खेळला जाईल का क्षमता आहे शिवगर्जना निवकोल संघ. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू सादर केला जाईल. जय भैरी मुरुगवाडा संघ, दोन्ही संघ आमने सामने क्वार्टर फायनलचा सामना हलक्या पद्धतीने खेळला गेला. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक धाव इथे मात्र खाते स्वतःच्या संघाचा नक्कीच उभारला गेला. धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळेल फक्त एक धाव. एक धाव आतापर्यंत जोडल्या गेल्या. नक्कीच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. तोच फटका तोच मोहरा इथे मात्र असेल का? नक्कीच असणार आहे. चांगल्या फटका इथे मात्र फोडला गेला. 2 धावा इथे मात्र खर्ची पाडल्या गेल्या. स्कोरबोर्डवरती 2 धावा असतील. धावसंख्या पोहोचेल 3 वरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. जय भैरी संघाचा हा गोलंदाज खरोखरच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा कशा पद्धतीने केला जाईल. येणारा चेंडू परफेक्ट टायमिंग केलं. अलाउंड द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथपर्यंत पाहायला मिळेल एक धाव. पण चुकला इथे फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली चूक. त्याचा फायदा नक्की झाला शिवगर्जना निवकोल संघाला. धावसंख्या जर पोचली जाते ती म्हणजे 5 धाबा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असतील. हे देखील महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जोडली गेली. 3 चेंडूमध्ये केवळ 5 धाबा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. पण येणाऱ्या चेंडूला काय भवितव्य दिलं जाईल, काय स्वाभिमान दिला जाईल, हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तोच थरार अलाउड द कार्पेट इथे मात्र खेळला जातो. एकदा पळून काढले. यष्टीरक्षक चेंडूच्या पाठीमागे आपल्याला आज दिसणार आहे. धावसंख्या पोचेल 6 वरती. 7 धाबा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. खरोखरच पहिल्या षटकाच्या प्रभावी खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 7 धावा जोडल्या गेल्या. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वार्टर फायनलचा एक ग्रामपंचायत मधून हा खेळला जाणारा संघ. दोन्ही संघ असेल. परफेक्ट शॉट खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून काय मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. कमबॅक केला. हा लाजबाब क्षेत्ररक्षक इथे मात्र पाहायला मिळालं. टाळ्या तर नक्की झाल्या पाहिजे. खरोखरच डोक्यावरून चेंडू गेला होता. पण रनिंगचा कीपर इथे मात्र रनिंगचा स्पीड इथे मात्र वाढवला आणि चेंडूला गेदर केला. नक्कीच 2 धावा इथे पळून 3 धावा पळून काढल्या. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन थांबेल. 10 धावा मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. सुंदर चेंडू पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक तैनात झाला. म्हणजेच काय तर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. स्कोरबोर्ड असेल तो म्हणजे शिवगर्जना निवकोल. बिनबाद डबल 1 11 धावा. अविद आणि अमेय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज वेदांत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय वैरी मुरुगवाडाचा हा गोलंदाज कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. सुवर्ण 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. पण खरोखरच लाजबाबाशी हा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा एक ग्रामपंचायत दरम्यान आपण खेळवला जाणारा हा एक ग्रामपंचायत मधला क्वार्टर फायनलचा सामना. मोस्ट इम्पॉर्टंट दोन्ही संघासाठी हा सामना असणार आहे. जाऊया सामन्याच्या दृष्टिकोनातून. येणारा नेक्स्ट बॉल म्हणजेच काय तर दुसरं षटक प्रगतीपथावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खराब चेंडू भाऊसर तोडणकर यांच्या मार्फत व्हाईट बॉलचा करार. धावसंख्येला नवीन दिशा नवीन आशा जोडली गेली. स्कोरबोर्ड 12 वरती जाऊन थांबला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आई चेंडू. छेडखानी करण्याचा कोणता इरादा नाही. धावसंख्या 1-1 ने पुढे सरकेल. 13 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. नक्कीच 13 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना शिवगर्जना निवकोलची सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. 6 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या 13 वरती जाऊन थांबेल. 13 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 11. त्यानंतरचे हे 2 स्क्वेअर मारे ते दोघांची टोटल करून तर धावसंख्या पोहोचेल 13 वरती. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल
मैदानाच्या आतमध्ये मोठा फटक्याचा प्रयत्न होता. एक शिखरण घेण्याचा इरादा स्पष्टपणे पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. लेग बायच्या स्वरूपात 14 वरती जाऊन थांबेल. लाजवाब असं आयोजन केलं गेले स्पर्धेचा महाअंतिम दिवसाच्या अगोदरचा दिवस आपण पाहतोय. उद्या सेमीफायनलचे सामने, महाअंतिम सामना, ग्रँड फिनाले 26 जानेवारीच्या दरम्यान आपण खेळवला जाणार याच ग्राउंडवरती, याच मैदानावरती. तत्पूर्वी हा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा खरोखर चांगला चेंडू हाताळला जातोय. एकदा पळून काढली, एका धाब्याने धावसंख्येला नवीन दिशा जोडली गेली. धावसंख्या पोहोचेल 1 ने पुढे सरकेल. 15 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पाहतोय आपण दुसरं. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती येणारा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला नाही. कोणता बॅट बॉलचा संपर्क, इथे नक्की झाला डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत 15 धावा जोडल्या गेल्या. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने असेल हे देखील महत्वाचा. मोठा फटका इथे खेळला जातोय, ट्रॅबल केला जातोय. एकदा फुट हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या पोहोचेल 17 वरती. नेक्स्ट बॉल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, बॅट बॉलचा करार पाहायला मिळतोय. 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती वाटचाल करतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने, मोठा फटका, आहा लाजवाब फटका जाईल. कॅच आउटच्या रूपामध्ये कम बॅक केलं गेलं. काय लाजवाब कॅच इथे हाताळली गेली. क्षेत्ररक्षक तिथे होता तैनात, नाही करत आहे कोणती चूक. ओयूटी असेल इथे मात्र आउट. ओयूटी आउट. मैदानामध्ये मोठा मोहरा तंबूच्या दिशेने परतला, नाही केली कोणती चूक. अचूक क्षेत्ररक्षण पाहिला नक्कीच मिळालं. स्कोरबोर्ड थांबणार तिथेच. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरफात मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. अरफात. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने ते केला जाईल हे देखील महत्वाचं आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज येणारा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला. पुन्हा डॉट बॉलची कहाणी स्पष्टपणे पाहायला मिळाली. नाही बॅट आणि बॉलचा संपर्क, येणार ही ते डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय 18 धावा. 9च्या सरासरीने गेल्या गेल्या ह्या धावा. आतापर्यंत धावा असतील फक्त 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गौरव नाव मोठं आहे, बघूया या नावाप्रमाणे गौरव करण्यात येणार का, संघाला इथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेणार का, म्हणजेच काय तर सर्वांचा लाडका मैदानामध्ये गोलंदाज गौरव असेल. नावाप्रमाणे गौरव इथे गोलंदाजी मार्फत होईल का, जाऊया प्रश्नचिन्हाची भली मोठी खूण. मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म राऊंड द विकेट, उजव्या एसटीचा गोलंदाज. षटक क्रमांक 3, पहिला चेंडू सादर केला जातोय. सुंदर चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. एकदा पळून काढली जाते. लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 19 वरती स्थिर असेल. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 19 आपण पाहतोय. लाजवाब अशी गोलंदाजी गौरव याच्या माध्यमातून पहिला चेंडू हाताळला गेला. अप्रतिम चेंडू इथे हाताळला गेला. सादरीकरण चांगलं केलं गेलं. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हाई चेंडू निर्धाव हाताळला गेला. लायन आणि लेनचा परफेक्ट वापर. बाहुबलीमध्ये कलाप्पा आणि इथे मात्र टप्पा, योग्य तो वापर केला. पुन्हा एकदा काय घडवणार, खरोखर लाजवाब शॉट इथं मात्र कॅच कंटिन्यू केली गेली. ओयूटी आउट.
कमबॅक केलं गेलं. काय जजमेंट पाहायला मिळाले. जय भैरी मुरुगवाडाचा क्षेत्ररक्षक इथे मात्र तबाही मचावताना आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया मॅचच्या आतमध्ये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमयची खेळी मैदानातून संपुष्टात आपल्याला पाहायला मिळाली. खरोखर स्वतःला वरती निराश असेल, कारण आतापर्यंत विस्फोट करण्याचा प्रयत्न होता, पण त्याच्या नशिबाने दिली नाही साथ. त्याला तो तरी काय करेल. डगआउटच्या दिशेने परतला गेला तो म्हणजे फलंदाज. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना शिवगर्जना न्यू कोल संघाचा धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 19 धावा. पुन्हा एकदा परफेक्ट शॉट. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गौरव रूपी क्षेत्ररक्षण इथे मात्र गोलंदाज असेल गौरव, त्याचप्रमाणे इथे गौरव रूपी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा क्लीन बॉल. हा क्लीन बॉल होताना पाहायला मिळाला. नक्कीच चांगली गोलंदाजी. कमबॅक केला. जखडून ठेवण्याचा इरादा आपण स्पष्टपणे पाहायला मिळाला. कारण एक ग्रामपंचायत मधील हा क्वार्टर फायनलचा आपण सामना पाहतोय. एका बाजूला जयभैरी मुरुगवाडा असेल, दुसऱ्या बाजूला जर पाहतोय शिवगर्जना निवखोल. नक्कीच शिट्यांचा गडगडाट, टाळ्यांचा गडगडाट. इथे मात्र गौरव रूपी इथे गौरव गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथाच्या दिशेने पाहतोय. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या तिथेच थांबेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. अखेरचा चेंडू गौरवचा. नावारूपी गोलंदाजी गौरवण्यात आली. तोच सर्वांचा लाडका म्हणजे जयभैरी मुरुगवाड्याचा गौरवचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल. मैदानाच्या आतमध्ये पाहणं. पुन्हा एकदा फुलटा चेंडू अरुंद कार्पेट खेळला गेला. एकदा फूट काढली. दुसऱ्या धाबेसाठी कॉल नक्कीच असेल. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा नक्की पळून काढल्या. षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवगर्जना न्यूकोल संघ 21 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. यानंतरचा सामना असेल कालभैरव फायटर वर्क्स झाडगाव, फायरवर्क्स झाडगाव आणि रत्नागिरी वॉरियर्स दरम्यान. दोन्ही संघ कर्णधार टॉस करता व्यासपीठावरती यायचंय. कालभैरव झाडगाव रत्नागिरी आणि रत्नागिरी वॉरियर्स दरम्यान व्यासपीठावरती दोन्ही संघ कर्णधार टॉस करता यायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 4थं षटक, शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. सुंदर चेंडू आपण पाहायला मिळालो. कॅरी फॉरवर्ड केला गेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. म्हणजेच काय ते इथे आला डॉट बॉल. धावसंख्या 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. ग्रामपंचायत ग्रुप मधून खेळवला जाणारा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा करार येतोय. एका बाजूला विचार केला गेला ना मित्रांनो, तर जयभैरी मुरुगवाडा संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका फुल टॉस चेंडू वरती. इथे मात्र स्वागत केलं जात आहे. इथं चेंडू फरार होईल. सीमा रेषा पार षटकार पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचेल 28 वरती. सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण अमयची विकेट गेल्याच्या नंतर थोडासा दबाव इथे मात्र शिवगर्जना न्यूकॉल संघाला आला आणि त्या दबाव हटवण्याचा प्रयत्न ही 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला दिसत आहेत. प्रेशर मुवमेंट मध्ये इथे गोलंदाजावरती कशा पद्धतीने प्रेशर जाणवायचा हे मैदानात फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वेर मारा नक्कीच असेल. सरांकडून व्हाईट बॉलचा कॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचेल 29 वरती.
पुन्हा एकदा इथे मात्र चुकला, इथे मात्र फटका पण चुकला, मात्र यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळला. धावसंख्या तिथे थांबेल 29 धावा. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसणार आहे. नक्कीच यानंतरचा सामना कालभैरव फायटर वर्क्स झाडगाव आणि रत्नागिरी वॉरियर्स या दरम्यान असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल व्यासपीठावरती टॉस करीत या. गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जाईल. मोस्ट इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये टॉस. जाऊया मॅचच्या दरम्यान पुन्हा एकदा फोन काढण्याचा इरादा, मात्र व्हाईट बॉलचा करार असेल. रनआउटच्या रूपामध्ये विकेट नक्कीच प्राप्त असेल. स्कोरबोर्ड पाहायला मिळेल 1 धावेने 30 धावा. मैदानाच्या आतमध्ये अजून 3 चेंडू असणार आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. सनाउल्ला मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवगर्जना न्यूकोल संघाचा हा फलंदाज. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतोय. करो या मरोची दोन्ही संघांना देखील स्थिती असेल. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू यष्ट्यांच्या मागे गेला. यष्टी रक्षकाने चेंडूला गेदर केलं गेलं. तत्पूर्वी 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 31 वरती जाऊन थांबेल. येणारे 2 चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने सादर होईल हा सेकंड लास्ट बॉल हे देखील महत्वाचं असेल. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. ट्रॅव्हल केला जातोय. एकदा पळून काढली जाते. क्षेत्ररक्षक तैनात असेल. काय रनआउटचा खतरा असणार का? मात्र 2 धावा इथे सुरक्षित क्रीज मध्ये पाहायला मिळाल्या. स्कोरबोर्ड 2 धावेने पुढे सरकेल. 33 धावा. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती अजूनही जोडला जाईल. हा अखेरचा चेंडू काय घडवणार, काय बिघडवणार? धावसंख्या 33 धावा. अखेरचा चेंडू म्हणजेच काय तर 4थं षटक आपण पाहतोय. मोठा फटका ट्रॅबल केला जातोय. एकदा पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र ट्रॅबल असेल. 2 धावा इथे मात्र पळून काढल्या गेल्या आणि या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचेल 35 वरती आणि 24 चेंडू आणि विजयासाठी लक्ष असेल 36 धावांचं. सेकंड इनिंगला जोडले जातील मायक्रोफोन वरती चिन्मयी साखरकर. यस चिन्मय साखरकर मायक्रोफोन.
आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा अर्थात काय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 थरार आणि मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आपण पाहतोय एका बाजूला जयभैरी मुरुखवाडा संघ तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना निवखोल संघ. क्वार्टर फायनलचा सामना आहे डू ऑर डायचा हा सामना आपल्याला पाहायला गावेल. जो संघ विजय करणार तो प्रवेश घेणार ग्रँड सेमी फिनाले मध्ये. जो संघ पराभव होणार तो आपली गाडी घेऊन निघणार आपल्या घरी. अर्थात काय डू ऑर डाईव्ह ची मॅच यावेळेला आपल्याला पाहायला गावते. जबरदस्त मॅच आहे. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये एक मोठी मॅच पाहायला गावते. दरम्यान मॅचला इथे सुरुवात केली जाते. स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय यश अदनकर. नॉन स्ट्राईक एंड वरती गौरव मडवी. किती धावा इथे पूर्ण केली जातील बघा. 2 धावा संघाचा श्री गणेशा या 2 धाव्याने होताना पाहायला गावलंय. बहारदार खेळीचं प्रदर्शन यावेळेला यश अदनकर त्याचसोबत गौरव मडवीच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय. संघाचा श्री गणेशा 2 धाव्याने होताना पाहायला गावलंय. गोलंदाजी मार्कून रफ्तार का किंग ओळखला जाणारा अय्यूब तैनात झालाय. अय्यूबच्या खांद्यावरती जबाबदारी आहे वैतीकडलं पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. वा भाई वा लाजवाब कमबॅक पाहायला गावतोय. सातत्याने इथे डॉट बॉल फेकली जाते तर चूक टपा चूक लाईन चूक लेंथ वरती गोलंदाजी केली जाते आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. उच्च कतका खेळाडू आहे. यावेळेला झेल पकडला जाईल का? जी हा पकडतोय झेल आणि संपतोय. यश अदनकरचा खेळ निराश करतोय तो आपल्या संघाला. यश अदनकर ओयुठी टंबू मध्ये माघारी परतावं लागेल. आज थोडासा निराश पाहायला गावलाय. यश अदनकर ची पारी इथे समाप्त झाली आहे. पॉइंटच्या दिशेने खेळायचा विचार होता, विचार फसला. बॅटची कडा लागली आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. अर्थात काय OUT आउट. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय. अय्यूब लाबर पाहतोय. अजून या षटकामधले डबल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी. यावेळेला उथुंग फटका मारायचा विचार पाहतोय. चेंडू सरळ जातोय आर पार सीमा पार. यहाँ पर मिलेगा चौकार. नक्कीच काय मिलेंगे चार तो बेडा होगा पार. राहा पार केलाय. लाजवाब स्ट्रोक तिथे पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू फाली धावता धावता चेंडू सरळ सीमारेषा पार झालाय. भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचा खडखडीत दमदार शामदार चौकार पाहायला गावतोय. निहार स्ट्राईक एंडवरती सज्ज. यशची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर सज्ज झाला होता आणि त्याच्या माध्यमातून धमाका पुन्हा एकदा घुटना टेकनी तमाशात एक प्रहार करायचा विचार. चेंडूवरती आहे क्षेत्ररक्षक जर्सी क्रमांक 17 तिथे तैनात होता आणि त्याच्या माध्यमातून तिथे चेंडू रोखला जातोय. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. 8 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त मॅच चालू आहे. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला गावते. या वेळेला काय कळलंय? वा वा वाव काय फेकलाय चेंडू. अर्थात काय इथे मात्र दांडी 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 गुल त्रिफलाची झालाय. बॅटर बॅक टू द पवेलियन. निहार ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता दांडी कशा प्रकारे ती गुल झाली होती आणि अर्थात काय डगआउट मध्ये परतावं लागेल, माघारी परतावं लागेल.
गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय ऋतिक सारंग. ऋतिक सारंगला आपण पाहतोय वैतिकडलं पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक सज्ज झालाय. पंचांचा राईट हँड राऊंड विकेट बारा करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने स्ट्राईक वरती सज्ज असतील गौरव मडवी. यानंतरचा होणारा सामना रत्नागिरी वॉरियर्स बनाम कालभैरव फायरवर्क्स रत्नागिरी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की चला या कॉम्बॉक्स मध्ये एका बाजूला संघ असेल कालभैरव फायरवर्क्स झाडगाव तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी वॉरियर्स. दोन्ही संघांचा कर्णधार चला या कॉम्बॉक्स मध्ये. आपला नाणेफेकीचा कौल उडवला जाईल आणि त्यानंतर ठरवलं जाईल टॉसचा बॉस कोण ठरणार. पंचांकडून नो बॉलचा इशारा आहे. अर्थात काय कहाणीमध्ये ट्विस्ट इथे पाहायला लागले. जलेपे नमक छिडकणे का काम पंच करताना पाहायला लागलेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11-11 11 आकड्यावरती जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक रेट वरती गौरव मडवी. यावेळेला हलक्या रीतीने टटवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केला गेलेला हा फटका रोखलाय. क्षेत्ररक्षक आहे ते तैनात आणि तत्वर 2 धावा मुकंमल केले गेल्या. 2 धावाने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 13 13 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 धावा आपण पाहतोय. 13 धावा अर्थात काय 13 रन्स जयभैरी मुरुकवाडा संघाचे यावेळेला लगावले जातात स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा चेंडू हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड विकेटच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होईल त्यानंतर रोखला जातोय. या वेळेला अंतिम पुकार असेल कालभैरव फायरवर्क्स झाडगाव बनाम रत्नागिरी वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे चला या कॉम्बॉक्स मध्ये. जर या कॉल वरती सुद्धा आपण संपर्क नाही साधलात तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा 14 रन्स. यावेळेला हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती गौरव मडवी. नॉन स्ट्राईक एंड वरती चिराग. धावसंख्या 1/15 15 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. लॉस ऑफ 2 विकेट. ऋतिक सारंग एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावतंय. ऋतिकच्या माध्यमातून धमाकेदार गोलंदाजी. अजून या षटकामधले डबल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. या 3 चेंडूचा कशा प्रकारे वारा केला जाईल पाहूया. मी विनंती करतो गणेश गायकवाड सर त्याचसोबत ईशानजी नागवेकर सर आपल्या हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे उडवला जाईल. आपण चालू सामना पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना जयभैरी मुरुकवाडा बनाम शिवगर्जना न्यूकुल संघ आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आमने सामने. यावेळेला धावा जोडले जातील. 2 धाव्याने धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. 18 अजूनही 13 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळायचा विचार पाहतोय. चिराग पिलनकर स्ट्राईक एंड वरती सज्ज होता. त्याच्या माध्यमातून एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झटपट वेगाने सातत्याने बदलताना पाहायला लागली आहे. 19 रन्स आपल्याला स्कोर कार्ड वरती लगावले जात आहेत. आता मात्र 12 बॉल आणि 17 धाव्यांची गरज आहे. 12 वरती 17 धावा आणि कोणाला होणार खतरा. कारण धावसंख्या पाहिजे 17. बारा बॉल आणि 17 धाव्यांची गरज. 12 वरती 17 धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 अर्थात 19. नक्कीच यानंतरचा होणारा सामना कालभैरव फायरवर्क्स झाडगाव बनाम रत्नागिरी वॉरियर्स. नाणेफेकीचा कौल इथे उडवला जातोय आणि तो झुकला जातोय. रत्नागिरी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले कालभैरव फायरवर्क्स झाडगाव संघाला ते मात्र फलंदाजी करण्यासाठी. नक्कीच यश अदनकरचं कानमंत्र इथे दिलं जात आहे. पाव्या कानमंत्राचा कितपत उपयोग केला जातोय तो मात्र चिराग पिलनकर त्याचसोबत गौरव मडवी याच्या माध्यमातून.
गोलंदाजी मार्कडून गोलंदाज यश तैनात झालाय वैदिक वडतला पैलवानी संघाच्या वतीनं. तिसरं षटक यशच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाईल. 19 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले गेले जय भैरी मुरुकवाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेला वेगवान फटका खेळण्याचा विचार. झेल सुटतोय. मोये 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 होताना पाहायला गावलंय. वा भाई वा, काय चाललंय काय मैदानावरती. मोये मोये नक्कीच काय अय्यूबच्या माध्यमातून गच्चाल क्षेत्ररक्षण. झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर धक्का हक्का बसणारा धक्का सुद्धा नाही बसत आहे. चिराग पिलनकर स्ट्राईक एट वरती सज्ज होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21-21 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही या षटकामधले तब्बल 5 चेंडूंचा खेळशेष बाकी आहे. या 5 चेंडूचा कशा प्रकारे ते समाचार घेतला जाईल. हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न ड्रॅग केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जातोय. शॉट मिडॉनच्या दिशेने खेळायचा विचार तिथे पाहायला गावला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि त्याच्या माध्यमातून फ्लातून क्षेत्ररक्षण एकच धाव पूर्ण केली. त्याला धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गौरव मडवी आज थोडासा निराश पाहायला गावलाय. ज्याची बॅट प्रत्येक मॅच मध्ये बोलते ती बॅट आज काहीतरी शांत पाहायला गावते. संत गतीने खेळतोय गौरव मडवी. यावेळेला वेग वाहायला गावतोय. गॅप शोधली आहे आणि गॅप मधून लगावलंय. जिस तरह दूध में से बक्की को बाहर निकाला जाता है उसी तरह इस 2 फील्डर के बीच में से इस गेंद को निकाला है. छूमंतर केलंय. चेंडू सरळ झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक करत 2 फिल्डरच्या मधून निघालाय. गोलीगत धोका दिलाय चेंडूनं या 2 क्षेत्ररक्षकांना. नक्कीच काय झापूक झुपूक शॉट. 4 धावांसाठी. स्कोर कार्ड वरती स्कोर 26 रन. पुन्हा एकदा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जाईल आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. बहारदार खेळ चालू आहे. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. एका बाजूला जय भैरी मुरुकवाडा तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना निवखोल संघ. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये एक मोठी मॅच पाहायला गावेल. स्कोर कार्ड वरती स्कोर 28 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. अजून या षटकामधले 2 चेंडूचा खेळशेष बाकी आहे. वेगवान फटका खेळायचा विचार. अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. यावेळेला काय कळलंय. फलंदाजाने केलाय वार. चेंडूला गेलाय सीमा पार. नक्कीच काय येतोय दमदार शामदार भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचा खणखणीत चौकार. जिंकण्यासाठी फक्त 4 धाव्यांची गरज आहे. 4 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. गौरव मडवी पुन्हा एकदा ड्रॅग करायचा प्रयत्न. एक सिंगल भेटतोय. दुसऱ्या धाव्याचा कॉल नाकारलाय. कॉलिंग कोऑर्डिनेशन तिथे बहारदार पाहायला लागले. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 धावा. 33 धावा. नक्कीच काय 33 धावा लगावल्यात. 6 बॉल आणि 3 धाव्यांची गरज आहे. 6 वरती 3. आता मात्र गोलंदाजी मार्कवरून सज्ज होईल. निवखोल एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा अमेय बारगुडे. जो रत्नागिरी अक्षरशः गाजवतो वाजवतो तोच अमेय बारगुडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सहा बॉल 3 धाव्यांची गरज. 6 वरती 3. कोणाची वाजेल बिन. नक्कीच काय बिन वाजवावीच लागेल यावेळेला. नाहीतर आपली बिन वाजणार यामध्ये काही शंका नाहीये. 6 बॉल 3 रन्स टू विन फॉर जय भैरी मुरुकवाडा. द मॅच इज अमेझिंग. काय मॅच चालू आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 6 बॉल वरती 3 धाव्यांची गरज. बॅटर तयार. स्ट्राईक एंड वरती गौरव मडवी. अमेय गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू एसटीच्या बाहेर टाकलाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 2. वा भाई वा, काय चाललंय मॅच मध्ये.
6 बॉल आणि 1 धाव्याची गरज. गौरव मडवीवरती सर्वांचे नजरा. या वेळेला सिंगल घेतलाय आणि विजेता संघ या वेळेला ठरतोय. जय भैरी मुरुकवाडा संघ क्वालिफाय करतोय. अर्थात काय ग्रँड सेमीफिनाले मध्ये विजेत्या संघाचे हार्दिक 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 स्वागत. अर्थात काय ग्रँड फिनाले मध्ये इथे आपली सीट पक्की केली आहे ती म्हणजेच कोण जय भैरी मुरुकवाडा संघाने.